गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। नवरात्र झालेली आहे, दसरा पण झालेला आहे आणि आता वेद लागलेले आहे। ते सर्वात मुख्य सण, सगळ्यांचा आवडता सण, जो सगळ्या प्रांतात जवळपास सेलिब्रेट केला जातो अतिशय उत्साहाने आणि आपल्या सगळ्यांचा प्रमुख मुख्य असा सण म्हणजे दिवाळी। याचे वेद सगळ्यांनाच लागलेले आहे आणि अवघ्या 8 दिवसांवर दिवाळी आलेली आहे। तर या दिवाळीला मीन्स प्रत्येकच दिवाळीला आपल्याला कोणकोणती कामं अशी करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या घरावर सदैव आशीर्वाद राहील। दिवाळीलाच का तर प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवशी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील, याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला दिवाळीच्या आधी करायची आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि अजून ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आता दिवाळी म्हटलं की सगळ्यात मुख्य म्हटलं तर घराची साफसफाई ही प्रत्येकच जण करत असतं। आता साफसफाई म्हणजे काय तर आपण सगळं किचन बाहेर काढणार, किचन मधल्या सगळ्या गोष्टी परत स्वच्छ वॉश करून परत लावणार, पण त्याआधीच आपल्याला आपल्या घरातले दरिद्रता बाहेर काढायची आहे, अलक्ष्मी बाहेर काढायची आहे। म्हणजे काय करायचं आहे तर जे आपल्या अडगळीतल्या वस्तू आहेत, ज्या तुटलेल्या आहेत, जी भांडी चिरलेली आहेत, मग ते प्लास्टिकचं असो, काचेचं असो, स्टीलचं असो, कोणत्याही प्रकारचं भांडे असो आणि जे वापरून काही भांडे अगदी खराब झालेली आहेत, ज्याला काहीच राहिलेलं नाही तरीही आपला जीव असतो की नाही कशाला खर्च करायचा। बघा, आपण जर काही गोष्टी बाजारात घ्यायला गेलो, शॉपिंग करायला गेलो, स्वतःसाठी एखादा ड्रेस घ्यायला गेलो तर आपण विचार करतो का कोणत्या गोष्टीचा? नाही। तर आपल्या घरातली जी काही जुनी भांडी आहे, जी वापरून आता खूप खराब झालेली आहे आणि ते टाकून देण्याची वेळ आलेली आहे, तर ते काम आपल्याला आत्ताच करायचं आहे। अशी खराब झालेली भांडे टाकून द्या किंवा त्याला मोड देऊन त्या बदल्यात तुम्ही नवीन भांडी घरामध्ये आणा। आपलं किचन मधल्या सगळ्या अनवॉन्टेड गोष्टी बाहेर काढा, ज्या तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत, काहीही कामाच्या नाही आहेत, परंतु आपला जीव गुंततो, आपला जीव आहे अशी भांडी। बघायला गेलं तर गृहिणीचा आपल्या घरात, आपल्या संसारामध्ये फार जीव असतो। काही असो, मग ते कपडे असो, भांडे असो, कोणतीही गोष्ट असो, आपला फार जीव असतो, परंतु जर ती गोष्टच कामातून गेलेली असेल, तिचा काही वापरच होत नसेल आपल्या घरामध्ये, तर ती घरात ठेवून काहीच फायदा नाहीये। म्हणून अशा गोष्टी घरात ठेवू नका। त्याने काय होतं, त्याने आपल्या घरात निगेटिव्हिटी येत असते आणि ह्या तुटलेल्या फुटलेल्या अनवॉन्टेड गोष्टी ज्या फक्त पडून आहेत, वर्षानुवर्ष पडून आहेत, धूळ खात आहेत, याच गोष्टीपासून आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता येत असते। आपण विचार करतो मी तर सगळं देवाचं व्यवस्थित करते, सगळ्या सेवा करते, मग माझ्या घरामध्ये असं का होतं, निगेटिव्हिटी काय येते? तर त्या गोष्टीचं कारण हेच आहे की आपले फाटके कपडे, आपल्या एकदम जुन्या झालेल्या साड्या ज्या आपण वापरत नाही किंवा एकदम खराब झालेल्या साड्या आहेत, ज्या आपण कशाला जपून ठेवल्या आहेत, तर त्या देखील तुम्ही टाकून द्या। गरीबाला तर देऊ नका, अशा खराब झालेल्या साड्या बिलकुल दान करू नका कुणाला, सरळ टाकून द्या। खराब झालेले कपडे, फाटके तुटकी कपडे काहीच घरात ठेवू नका। सगळ्यात मेन स्वच्छता म्हटलं तर हीच झाली की सगळ्या घरातला पसारा जो आहे तो कमी करा आणि तुमचं घर असं मोकळं आणि स्वच्छ करा। त्यानंतर आता आपल्याला सवय असते की आपण ह्या दिवाळीला घेतलेले दिवे, आकाश दिवा, आकाश कंदील आणि ज्या काही लाइटिंग वगैरे असतो, आपण ते वर्षानुवर्ष जपून ठेवत असतो। पण जर त्या खरंच खराब झाल्या असतील आणि आता तुम्हाला जर नवीन घेण्याची इच्छा असेल तर खरंच त्या देखील तुम्ही लाइटिंग्स आणि दिवे चेंज करा। प्रत्येक वर्षानुवर्ष तुम्हाला दिवे घ्यायला फक्त 100-200 रुपयाची गोष्ट आहे, तर तुम्ही ते दिवे देखील चेंज करा। बघा, दिवे बनवणाऱ्याला देखील खूप कष्ट आहे, मेहनत आहे आणि त्यांचा देखील एकच सीझन असतो, तो म्हणजे दिवाळी। तर त्या सीझनमध्ये तरी तुम्ही त्यांची कमाई होऊ द्या, म्हणून आवर्जून तुम्ही दिवे खरेदी करा, नवीन दिवे खरेदी करा। तेच दिवे वापरून आपल्याला सवय असते, ते दिवे स्वच्छ करून, धुवून, साफ करून आपण ते ठेवून देतो आणि परत दुसऱ्या दिवाळीला तेच वापरतो। तर असं करू नका, नवीन दिवे आणा, जेणेकरून त्यांचाही धंदा होईल, त्यांनाही 4 पैसे मिळतील। जेव्हा आपण शॉपिंग करतो, स्वतःसाठी एखादा ड्रेस बघतो, त्याची आपण किंमत बघत नाही, 2000, 3000, 4000 काहीही मूल्य नसतं त्याचं, पण मग दिवे घ्यायला गेलो, काही पंत्या वगैरे घ्यायला गेलो तर आपण मात्र तिथे 10-10 रुपयासाठी घासघीस करत असतो। तर असं करू नका, ज्याचा शेअर असतो त्याला द्यावाच लागत असतो। आणि म्हणून या दिवाळीला तुमचे सगळे जुने दिवे टाकून नवीन दिवे खरेदी करा, नवीन आकाश दिवे खरेदी करा। तुमचं घर अगदी स्वच्छतेने, बघा, जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मीचा वास असतो। घरातली लक्ष्मी चांगली पाहिजे, त्यानंतर घर एकदम स्वच्छ पाहिजे, कोणत्याही नकारात्मक गोष्टी घरात नसल्या पाहिजे, तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते। त्यानंतर
तुमच्या घरामध्ये असणारी जुनी बेडशीट, खूप जणांना सवय असते की वर्षानुवर्ष एकच बेडशीट धुवून वापरत असतं, किंवा मग आपण एका दिवाळीला घेतलेले बेडशीट हे त्या दिवाळीपुरतं वापरायचं आणि परत ते घडी घालून ठेवायचं, दुसऱ्या दिवाळीला वापरायचं. कर्टन्स, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण घरामध्ये वर्षानुवर्ष वापरत असतो. जर ते चेंज करण्याची गरज असेल तर आवर्जून त्या गोष्टी चेंज करा. स्वतःची शॉपिंग तर कराच, मुलांचीही करा, सगळ्यांची करा, पण त्यासोबत आधी आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही आधी खरेदी करा. त्यानंतर घरात देवांचे फोटो, जर देवांचे फोटो हे खराब झालेले असतील किंवा चिरलेले असतील किंवा खूप जुने झाले असतील तर त्याची फ्रेम चेंज करून आणा, त्या फोटोला चांगलं करून आणा. त्यानंतर तुमचं जर देवघर खराब झालेलं असेल, देवघरामध्ये एखादे तुटके दरवाजे वगैरे असतील तर तुम्ही देवघर रिपेअर करा किंवा त्याला चांगलं करून आणा. त्यानंतर देवघरामध्ये जर एखादे देव डबल असतील तर ते कमी करा. देवघरामध्ये देखील देवांना अशी मोकळ्या ठिकाणांची मांडणी करा, एकमेकांना चिपकून एकमेकांना जवळ करून देवघरामध्ये देवांची गर्दी अजिबात करू नका. सुटसुटीत देवघर ठेवा, जेणेकरून तुम्हालाही पूजा करायला प्रसन्नता वाटेल. आणि बघा, जेव्हा खूप जास्त देव आपल्या देवघरामध्ये असतात ना, तेव्हा आपण गडबड सरबड त्याची पूजा करतो आणि पटकन आपल्याला पळायचं असतं, कारण की आजकाल वेळ कुणालाच नाही आहे एवढा. त्यामुळे तुमच्या देवघरातले महत्त्वाचे देव ठेवा, चांगले ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा, नीटनेटकं ठेवा. देवघराचा देखील कानाकोपरा स्वच्छ करा तुम्ही, देवाचे कपडे वगैरे सगळे काही स्वच्छ करा. हीच मेन स्वच्छता आहे आणि हीच मेन दिवाळी आहे. प्रत्येकाची दिवाळी उद्या, आणि या दिवाळीला आवर्जून एक गोष्ट करा, जसं स्वतःसाठी किंवा स्वतःच्या मुलांसाठी आपण जशी खरेदी करतो तसाच एखादा ड्रेस म्हणा, एखादी साडी, एखादा कपडा नवीन खरेदी करून गरिबाला या दिवशी दान करा किंवा त्याची ही दिवाळी साजरी करा. अशा प्रकारे तुम्ही अशी दिवाळी साजरी करा जेणेकरून त्या गरिबाचा आनंद तुम्हाला मिळेल. ज्याला गरज आहे खरंच अशा व्यक्तीला तुम्ही एखादा नवीन ड्रेस किंवा काहीही वस्तू घेऊन त्याला दान करा. हा देखील दिवाळीचा सगळ्यात मोठा आशीर्वाद तुम्हाला असेल, जो लक्ष्मी माता तुम्हाला नक्कीच देईल. बघा, अगदी छोट्या गोष्टी आहेत. ही तर फक्त अजून सुरुवात आहे की आपण दिवाळी 8 दिवसावर आलेली आहे आणि आपण घरात काय काय कामं करायची आहे. जास्तीत जास्त चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच आपल्या देखील मनातली, आपल्या डोक्यातली देखील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला जर कुणाबद्दल काही वाईट वाटत असेल किंवा कुणाबद्दल आपल्या मनात काही वाईट विचार असेल तर वाईट विचार देखील तुम्ही काढून टाका. जशी घराची स्वच्छता करत आहात तशी आपल्या मनाची देखील स्वच्छता करा. म्हणजे एकंदर तुमची ही दिवाळी अतिशय चांगली जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर खरंच खूप प्रसन्न राहील. ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कुणी बारीकीने बघत नाही, पण या गोष्टी खूप जास्त मॅटर करत असतात. आपलं फक्त मोठ्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधून जात असतं, परंतु या बारीक गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे आणि ज्या आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. चला तर मग, आवडली असेल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे अजून दिवाळीला 8 दिवस बाकी आहे आणि बरेच लोक आपल्या घराला जरा वेळ देऊन सगळ्या घरातल्या अनवॉन्टेड वस्तू बाहेर काढतील. घरात काय आहे काय नाही आहे त्या सगळ्याकडे बघून त्याची शॉपिंग करा. चला तर मग परत भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.